पावन प्रसंग। आज पूज्य संत चरण श्री भगवान बाबा यांची पुण्यतिथी निमित्ते आजचा हा कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला असून पूज्य चरण श्री संतांना साष्टांग दंडवत प्रणाम करून श्री गुरुचं स्मरण वंदन करून समस्त भाविकांनाही व्यासपीठावरून प्रणाम आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे। संतांचं वर्णन करणारा, तोंड भरून वर्णन करणारा असा हा अभंग आहे। संतांची महिमा सांगणारा अभंग। आज मोठा पुण्य दिवस आहे, पर्वकाळाचा दिवस आहे। पूज्य चरण बाबांची पुण्यतिथी तर आहेच, परंतु मी 1-2 मिनिट शाळेत गेलो होतो। सावित्रीबाई फुले यांचाही जन्मदिवसही आज आहे। असं सर्व पर्वकाळाचं संगम आणि या संगमामध्ये आम्ही सर्वजण स्नान करण्यासाठी आलेले आहोत। या दोन्हीही संगमामध्ये स्नान केल्यामुळे आपण पवित्र हो, पावन हो, याच्यामध्ये शंका नाही। संस्काराचं महत्त्व सांगणारे पूज्य संत भगवान बाबा, शिक्षणाचं महत्त्व जाणून देणारे सावित्रीबाई फुले, असे हे पुण्यात्मा समाज कल्याणासाठी भौतिक आध्यात्मिक दोन्हीची जोड घालून समाजाला प्रगत कसं करता येईल, सुसंस्कृत कसं करता येईल, विकास कसा साधू शकतो, असं समन्वय या महापुरुषांनी साधलेला आहे। अशा महापुरुषांचं स्मरण करण्याचा असा सुवर्ण अवकाश आपल्याला मिळतो। म्हणून आज आपल्या या देशामध्ये आपण माणूस म्हणून, भारतीय म्हणून, श्रेष्ठ नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार त्या महापुरुषांच्या योगदानामुळे, प्रयासामुळे, प्रवासामुळे, प्रयत्नामुळे आपणाला लाभलेलं आहे। असे महापुरुषांचं स्मरण। म्हणून या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी जरी असल्या तर विश्वास नावाचं जे काही तत्व आहे, विश्वास जो आहे, या जगामध्ये, या सृष्टीमध्ये दुसऱ्याच्या कल्याणासाठी, दुसऱ्याच्या उद्धारासाठी, दुसऱ्याच्या विकासासाठी जे जगले, अशाच लोकांवर विश्वास करणं हितकर आहे। तरच आपलं हित होऊ शकते, अन्यथा हित नाही। कशावरही विश्वास करू नये। आणि विश्वास हा भक्तीचा प्रकार आहे, विचार हा ज्ञानाचा प्रकार असून विश्वास हे भक्तीचा प्रकार आहे। विचार हे ज्ञानाचा प्रकार आहे।
तर हे महापुरुषच असे योग्य आहेत विश्वास ठेवण्यास, की ज्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपलं हित होते. बाकी कशावरही विश्वास ठेवू नये. समस्त सृष्टीमध्ये बाकी इतर गोष्टींचा विचार करणंच योग्य आहे, पण विश्वास मात्र विचार करण्यास योग्य सृष्टी आहे आणि विश्वास करण्यास योग्य संत आहेत. या दोन गोष्टी निराळ्या. आम्ही जगावर विश्वास ठेवला आणि संतांचा विचार केला, तर ते विपरीत ज्ञान झालं. ते विपर्यास झाला जीवनामध्ये. म्हणून साध्य काही होऊ शकत नाही. तर विश्वासाच्या जागी विश्वास ठेवावा आणि विचाराच्या गोष्टीचा विचार करावा. असं दोन भाग आहेत. तर प्रपंच विचाराचा विषय आहे आणि परमार्थ विश्वासाचा विषय आहे. वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा. विश्वास मात्र केवळ परमार्थामध्येच योग्य आहे. ज्या माणसाचा विश्वास आहे परमार्थामध्ये, संत चरणावर, ईश्वरावर ज्याचा विश्वास आहे, त्याच्या जीवनातला एकही श्वास वाया जात नाही. एक एक श्वास कामाला लागत चाललेला आहे विश्वास करणाऱ्या भक्तांचा. एकही श्वास वाया जात नाही. प्रपंच परमार्थ हे दोन बाजू ठेवलेले आहेत आपल्या जीवनामध्ये, आणि या दोन्हीच्या मध्ये आपण आहोत. प्रपंच परमार्थाच्या. तुम्हाला भगवद्गीता स्मरण करून देतो. धर्माच्या बाजूने उभे असलेले पांडव परमार्थाची दिशा आहे, परमार्थाचा विभाग आहे, आणि अधर्माच्या बाजूने उभे असलेले कौरव प्रपंचाचा विभाग आहे. आणि अर्जुनाचा रथ कुठे आहे? दोन्हीच्या मध्ये आहे. आपला कुठे आहे सध्या? आता दोन्हीच्या मध्ये उभा आहे. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयेमेच्युत. उभयोर्मध्ये रथम स्थापय. उभय सैन्याच्या मध्यभागामध्ये रथ स्थापित केला, म्हणजे उभा केला. दोन्ही बाजूला त्याला पाहता यावं. एक ज्ञान दृष्टी आहे, एक विज्ञान दृष्टी आहे. दोन्ही बाजूला पाहता यावं. दोन डोळे आहेत आपणाला, आणि दोन्हीचा समन्वय ज्याला करता येते त्याचं नाव अर्जुन आहे. दोन्हीचा समन्वय ज्याला करून देता येते त्याचं नाव कृष्ण आहे. त्याचं नाव कृष्ण आहे. आणि जे करून घेते त्याचं नाव अर्जुन आहे. आणि अजून दोन्हीचा समन्वय करून घेता आला नाही आणि कोणी करून दिलं नाही, त्याचं नाव तुम्ही आम्ही. आतापर्यंत बी अनेक समन्वय झाला नाही, ते आपण सगळे. तर असं दोन्ही सैन्याच्या मध्यभागामध्ये आपला रथ आहे. आपल्या एका बाजूला प्रपंच आहे, तर एका बाजूला परमार्थ आहे. आपलं मन, आपली बुद्धी संकटात आहे की आता कोणाच्या बाजूने व्हायचं. हे सगळे संकटातले माणसं आहेत. गीतेच्या पहिल्या अध्यायामध्येच तुमचं आमचं जीवन आहे. अजून अर्जुनाचं जीवन पहिल्या अध्यायात कसं होतं? अर्जुन विषाद योगो नाम. विषाद आहे, दुःख आहे, संकट आहे, संदेह आहे की काय करायला पाहिजे.
म्हणून दोन्हीच्या मध्ये आहे जीव, काचरीत आहे. याचा समन्वय लावण्यासाठी आपणाला कोणी संत आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहेत. ज्यांना लागलेला आहे ते संत. नाहीतर ह्या बाजूनं नाहीतर त्या बाजूनं, एकच बाजू आपली सशक्त होत चालली, दुसरी बाजू नाही. थोडस तात्विक विचार मांडलेला आहे. कोणाचं सांगा लावा म्हणून विचार करसाल तर भगवान बाबाचं सांगा लावा. आता हे ध्यान ठेवून ऐकत राहायचं. मुद्दा काय आपला? भगवान बाबा. आता जे जे काही मी बोलतो ते भगवान बाबाचं बोलालो असं समजून ऐकत राहायचं. आता जे काय अर्धा पाऊण तास बोलायचं. आजच्या काळामध्ये पशु पक्षी अन्नधान्य सृष्टीमध्ये काही भाग आहेत. संत अध्यात्म क्षेत्र आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये कोण अनुकूल असले पाहिजे, कोण्या क्षेत्राला कोण प्रगत करते आणि कशामुळे होते, थोडं सूक्ष्म विचार. सध्या अन्नधान्यामध्ये सत्व कमी झालेलं आहे. काय कमी झालंय? जे पौष्टिकता आहे, पुष्टी देणारं जे गुण आहे माणसामध्ये, पुष्टी देणारा गुण अन्नधान्यामध्ये कमी झालेला आहे. बरोबर आहे? जसं प्रपंच क्षेत्रामध्ये अन्नधान्यामध्ये शरीराला पुष्ट करण्याचा गुण कमी झालेला आहे, सत्व कमी झालेलं आहे, तसं आपल्या मनाला, आपल्या चित्ताला, जीवाला पुष्ट करणारा गुण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये संतांमधला सत्व कमी झाले, सत्य कमी झालेलं आहे. अन्नामध्ये सत्व कमी झालं आणि अध्यात्म क्षेत्रामध्ये सत्य कमी झालं. बसलं ध्यानात? साऱ्या सृष्टीला उपकारक असा गुण होता, ते कमी होत चाललेलं आहे आणि अपकारक गुणाची वृद्धी होत चालली. उपकारक गुण कमी होऊन अपकारक गुण वाढत चालला. येता येता विचार करत होतो, माळावर आल्यानंतर ते झाड दिसले. एवढा मोठा जंगल, हे जे जंगल आहे केवळ पक्ष्यांचा उपकार आहे जगावर. त्या जंगलाच्या बाबतीमध्ये कोण लावलं हे जंगल? पक्षी. याच्यावत जगामध्ये साऱ्या वस्तू उपकारक आहेत. फक्त आणि फक्त एकच जात अशी आहे की ते उपकाराची भाषा करत नाही. कोणती? सर्वांना माहित आहे. कमालीची गोष्ट आहे. पण आणि ते माणसाच्या जातीतूनच एक जात निघाली. काय सांगू आता? संतांचे उपकार, एवढी एकच जात निघाली. बाकी सगळे दुसऱ्याला कसं वापरून घ्यावं याचं ज्ञान भरपूर आहे, परंतु दुसऱ्यासाठी काय करावं हे आता समाजामध्ये हे सत्य कमी होत. जसं अन्नामध्ये सत्व कमी झालं तसं परमार्थामध्ये सत्याची मात्र कमी होत गेली. झाले सत्याचे वाटोळे, झाले सत्याचे वाटोळे, झाले सत्याचे वाटोळे, झाले सत्याचे वाटोळे. आयुष्या कलियुगाच्या मुळे, आयुष्या कलियुगाच्या मुळे, आयुष्या कलियुगाच्या मुळे,
याच्यामुळे वन वृक्षाचा विकास होत होता. सरकारला एवढा खर्च करायची गरज पडत नव्हती. ते वृक्षवल्ली संपत गेली. कशामुळे? तर पक्ष्यांचा नाश झाला. ज्याच्यामुळे समाजामध्ये संस्कार दिल्या जात होते, एक चांगला सुसज्जन समाज निर्माण केला जात होता. असं अध्यात्म क्षेत्रामध्ये सत्य कमी झाल्यामुळे समाज उलट दिशेनं चाललेला समाज, अध्यात्माचं वाटोळ झालं. प्रापंचिक दृष्टीनं, भौतिक दृष्टीनं संसाराचं वाटोळ झालं, आध्यात्मिक दृष्टीनं परमार्थाचं वाटोळ झालं. एकंदर आपण जर पाहिलं तर सारी सृष्टी आता विकासाकडे चालली की विनाशाकडे चालली? एक बार विचार करा आता बसून थोडासा. कोणत्याही क्षेत्रामध्ये एवढा माणूस स्वार्थी झाला. पूर्वीच्या काळात लोकांना एवढी बुद्धी नव्हती, पण सद्बुद्धी जरूर होती. आणि म्हणून उपकारक भाव त्यांच्यामध्ये राहायचा. आता बुद्धी एवढी झाली माणसाची की कोणाकडून कसं काम काढून घ्यावं, कोणाला कसं वापरावं, याच्यातच सगळी बुद्धी लागली. महाराज लोकांनाही सोडत नाही. कुठं वापरून घ्यावं, कसं वापरून घ्यावं, कशालाच सोडत नाही समाज. हे दुर्बुद्धी म्हणतात ह्याला. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये याला कोणती बुद्धी म्हणतात? जे स्वार्थामध्येच जे प्रगल्भ झालेली आहे, स्वार्थामध्ये लागलेली बुद्धी आहे, तिला दुर्बुद्धी असं नाव आहे. पेत हे वाचुनी काही, अनेक सर्वता सुखची नाही. ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते प्रमाण. कोणती बुद्धी आता आहे? आमच्याकडे बुद्धी नाही असं नाही, पण कोणती बुद्धी आहे? दुर्बुद्धी आहे. कोणाला कसं वापरून घ्यावं आणि आपणच मोठं व्हावं, आपले मोठे झाले पाहिजे असं कोणाचीच भावना नाही. हे भावना ज्याच्यामध्ये आहे त्यांना संत म्हणतात. सद्बुद्धी ज्याच्याकडे आहे ते संत आहेत. म्हणून हे विकासाकडे घेऊन जाणारे संत होते. त्याची मात्रा कमी झाली आता. ज्या काळामध्ये समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करत होते, या काळामध्ये समाजाकडून मोठं होण्याचा प्रयत्न चालू आहे. भाषा बरोबर आहे. एक काळ असा होता, पुन्हा बघतो बोलून, समाजाला मोठं कसं करता येईल असा प्रयत्न करत होते. आता समाजाकडून कसं मोठं होता येईल असा प्रयत्न चालू आहे. म्हणून आता संत दुर्मिळ झाले. संताचं नाव, संताचं लेबल लावून घेणं, संत म्हणून घेणं, अनेक वेगवेगळ्या उपाध्या लावून घेणं सोपं आहे. बरं बी वाटते ना. तुम्ही आता मला वैराग्य मूर्ती, ब्रह्मनिष्ठ म्हणलं तर थोडं चांगलंच वाटतंय. परंतु विषय बदलला, उद्देश बदलला, म्हणून सृष्टीचा कल बदलला, सृष्टीची दिशा बदलली. निर्माण करणाऱ्याच्या जाग्यावर आता निर्वाण देण्याच्या मागे लागला माणूस. म्हणून विकास थांबून गेलेला आहे. तर सत्व कमी झालं, सत्य कमी झालं. म्हणून विश्वास करण्यासारखी जागा आता जगात कुठेही राहिली नाही. विश्वास केला की घात झाला. कोणावर बी विश्वास नाही. विचार करणं ठीक आहे, परंतु विश्वास मात्र केवळ संतावरच करावा लागतो.
आणि तेही मी बोलून चाललो, केवळ संत म्हणालो. संत असतील, केवळ संत असतील, त्यांच्यावरच विश्वास करा. तर आमच्यासारखी कीर्तनकारावर नको. कथाकार, कीर्तनकार, कलाकार हे सगळे याला बी एक त्याच उद्देशानं नाव दिलेलं आहे, कार कार कार, म्हणजे ज्याच्यामुळे समाजाला एक सुसंस्कार मिळू शकतात त्याचंच नाव कार आहे, कलाकार आहे की नाही. ज्याच्यामुळे समाजाला एक आकार देण्यात येते त्याचंच नाव कथाकार. परंतु या कलियुगामुळे सगळं बेकार होत चाललेलं आहे. विश्वास करण्यास योग्य राहिलेलं नाही. धोका आहे. अजून तरी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. आता तरी जागा. मी कालच्या कीर्तनात सांगून गेलो की ज्याचे डोळे उघडले तेच समाजामध्ये घडले, आणि ज्याचे डोळे उघडले नाही ते बिघडले. उघडले ते घडले, उघडले नाही ते बिघडले. समाज बिघडत चालला. आणि धारणा अशी झाली समाजामध्ये की बिघडणंच सुधारणा आहे, घडणं आहे, अशी धारणा होऊन गेली. कसं झालं की 10 माणसानं जर एक गोष्ट, खोट्या गोष्टीला जर ते खरं आहे म्हणलं तर 11व्याला त्याला खरंच वाटायला सुरुवात होते. असं सिद्धांत आहे. आणि तेच घडलंय आज समाजामध्ये. अरे मग हे चुकीचं आहे तर हजारो लोक करतात ना, मग कसं काय चुकीचं आहे, असं धारणा झाली. कारण की सत्याला सत्य म्हणण्याचं धाडस कोणीच केलं नाही. सत्याला सत्य म्हणण्याचं सायास हिम्मत कोणी केली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मला सर्वांनाच त्याच्यामध्येच असत्याला सत्य म्हणण्याची पाळी आली. हा, म्हणायला काही म्हणा, पण परिणाम घातक आहे एवढं निश्चित आहे. विठ्ठल संत सांगितले आणि संताची पायाची चर्चा केली महाराज. संताची पायी हा माझा विश्वास, विश्वास माझा आहे आणि पाय संतांचे आहेत. संतांनी पाय दिले, तुम्ही आम्ही विश्वास द्या. संतांनी पाय दिले आपणाला. पाय दिले म्हणण्याचा आध्यात्मिक अर्थ आहे मार्ग दिला. महाजनोगतस्य पंथ. बघा, 4 गोष्टी ध्यानात ठेवा. वेदविहित कर्म, शास्त्रसंमत कर्म, महाजनोगतस्य पंथ, महापुरुष ज्या मार्गाने गेले त्याचं आचरण करणं, आणि गुरुपदिष्ट विद्या मिळविणं. अशा 4 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याचं कल्याण निश्चित आहे. समजलं? नाही समजलं? वेदविहित असावं, शास्त्रसंमत असावं आपल्या जीवनामध्ये आपण करीत असलेलं, आणि महापुरुषांना सांगितलेलं असावं, गुरुचा उपदेश झालेला असा. 4 गोष्टी एकत्र झाल्या, सारख्या झाल्या की आपल्याला नक्कीच यश मिळणार, नक्कीच आपल्याला उद्धार होणार आपला. 4 गोष्टी आता आपण करीत असलेलं वेदविहित नाही. वेदानं सांगितलेलं एक आहे, आपण करतो ते दुसरंच आहे. शास्त्रसंमत एक आहे, आपण ठरवलेलं. आपलं मत एक आहे, शास्त्राचं मत एक आहे, आपलं मत एक आहे.
शास्त्रानं सांगितलं की तुम्ही हे करू नका, असं करू नका. शास्त्रामध्ये सांगितलं, शास्त्रसंमत आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण शास्त्रानं आपल्या पुढे ठेवलेलं आहे. प्रतिष्ठा, मान, सन्मान हे सगळ्या रजोगुणाच्या गोष्टी आहेत आणि हे तुम्हाला पुन्हा संसारामध्ये खेचून आणतात, उद्धार होऊ देत नाहीत. हे कोणाचं मत आहे? आणि आपणाला काय आवडते? शास्त्रानं सांगितलेलं बिलकुल आवडत नाही आपणाला, त्याच्या विरुद्ध आपण दिशेने चाललेलो आहोत. सध्याच्या काळामध्ये कुठलाही कार्यक्रम असेल तर आधी कार्यक्रमापेक्षा अधिक महत्त्व सत्कारालाच देण्यात येते. शास्त्रसंमत आहे का? नाही. परदारा परद्रव्य नको म्हणून वेदानं सांगितलेलं आहे, वेदविहित आहे. आपल्या जीवनात वेदविहित कर्म आहेत का? नाहीत. महाजनो गतस्य पंतः, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती त्या मार्गावर चालणं आहे का? नाही. गुरुपदिष्ट विद्या आहे का? नाही. गुरुपदिष्ट विद्या नाही, फक्त मंत्र तेवढा घेतात लोक गुरुचा, ते मंत्र आहे. परंतु मंत्र समजून घेण्याची विद्या मात्र अजून कोण्याही गुरुनं सांगितली नाही. हे ऐकायला वेळ कुठं आहे? महाराज आम्हाला आता वेळ नाही. कारण की काही माणसानं कर्मप्रधान, ठीक आहे, कर्माला महत्व भगवद्गीतेनं बी दिलेलं आहे, परंतु कोणत्या कर्माला केव्हा महत्व दिलं पाहिजे याचं ज्ञान नाही. हे गुरुपदिष्ट विद्या नाही. कशाला किती महत्व द्यावं? एक सुभाषितकाराचं श्लोक आहे, शतं विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत, लक्षं विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. 4 गोष्टी आहेत. सगळ्यालाच काम आहे. काम केल्याशिवाय, हातपाय हलवल्याशिवाय पोट भरत नाही. बिलकुल काम करा. कर्मण्यवाधिकारच ते कर्माचा अधिकार तुम्हाला आहे. परंतु शास्त्रानं सांगितलंय कसं कर्म. कर्मामध्ये 2 प्रकार आहेत, सकाम कर्म, निष्काम कर्म आहेत. सकाम कर्म प्रपंच मोठा बनवते आणि निष्काम कर्माला परमार्थामध्ये मोठं करते. तुम्हाला मला कोणत्यातलं मोठं व्हावं असं वाटते? प्रपंचातलं की परमार्थातलं? प्रत्येकाची एक ओढ लागली, होड लागली, प्रपंचातलं मोठं कसं होता येईल. आपल्या गावात आपल्याहून मोठं कोणी राहू नये, चांगली गोष्ट आहे, पण ही प्रापंचिक स्पर्धा आहे. तसं पारमार्थिक स्पर्धा आपल्यामध्ये उतरत नाही. निष्काम कर्म केलं, कर्मच तेच कर्म पण निष्काम असेल तर परमार्थातलं मोठं करतील, आणि तेच कर्म सकाम असतील तर प्रपंचातलं मोठं बनवतील, गावातलं श्रीमंत बनवतील. एक कर्म हे बनवते, एक कर्म ते बनवते. म्हणून शतम विहाय भोक्तव्यम, 100 काम बाजूला ठेवून भोजनाला महत्व द्यावं असं शास्त्रकाराचं मत आहे. 100 काम बाजूला ठेवून. पण आम्ही पाहतो की जेवायला येणं का हो, ते घरची बाई फोन करते कधी मालकाला की महाराज बसालेच जेवायला, या ना. नाही आता मला जरा काम आहे अर्जंट, मी नंतर जेवतो. म्हणजे कशाला महत्व दिलं त्यानं? जेवणापेक्षा कामाला महत्व दिलं. शास्त्रसंमत आहे जीवन? वेदविहित आहे? नाही. यश मिळणार नाही. करणं कशासाठी म्हणलं तर पोटासाठी करावं लागते हो, हेच म्हणतात. आणि जेव्हा म्हणलं नाही हो, जेवत बसल्यानं कसं जमते हो. मग आता कशा सांग तरी, निश्चित तर सांग एक काहीतरी. हे बी कळणार ते बी कळणार त्याला. खरंच महत्व देता का जेवणाला?
आणि जेवताना सारखं त्याच विचारामध्ये. शास्त्र सांगते जेवताना कसं जेवावं, त्याच्यावर थोडस आपल्याला विचार करायचा आहे. भजन करा विठ्ठल. रामायणामध्ये एक विषय आलेला आहे, शांतपणे आपण विचार करू त्याचा थोडासा. अभंगावर तर नेहमीच ऐकतच राहतो आपण, त्याच अभंगाला अनुसरून आपण विचार करणार आहोत. आपले इंद्रिय जर चंचल असतील, विषयाच्या अधीन असतील, तर विश्वास करू देत नाहीत. म्हणून एक विषय आलेला आहे. श्री हनुमानजी महाराज जेव्हा द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते, तेव्हा भरत ज्या नंदीग्राम मध्ये राहत होते, त्यांच्याच त्या राज्यावरून द्रोणागिरी पर्वत घेऊन हनुमानजी जात होते. मारुतीराय, रात्रीची वेळ होती, ते प्रकाश पडत होता, वीज चमकल्यासारखं ते औषधीचा प्रभाव, प्रतिभा पसरत होती. भरताला हे लक्षात आलं नाही की हे काय आहे प्रकार. त्यांच्या डोक्यामध्ये एक असं गैरसमज झाला होता. हे इंद्र आहे, स्वर्गाचा राजा आहे, रात्री बेरात्री रंभा उर्वशी सारख्या स्त्रियांना घेऊन सैराट विचरण करत चाललेला, इंद्रियाच्या अधीन झालेला इंद्र आहे. इंद्रियाच्या अधीन झालेला इंद्र आहे. इंद्र कोणाला म्हणतात? जे इंद्रियाच्या अधीन जाते ते इंद्र आहे. मग यांना दंड दिला पाहिजे, रामराज्यामध्ये असं झालं नाही पाहिजे, असं विचार करून भरताने बाण मारला. राम नामांकित बाण होता. हा मारुतीरायापाशी ते पोहोचला. मारुतीरायानं त्याच्यावर आपलं शरीर टाकलं आणि ते खाली आले वगैरे. कथा खूप मोठी आहे. आल्यानंतर ते बेशुद्ध झाले. भरताने त्याला सावध केलं. ते राम 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 म्हणत होता हनुमान. भरत राजाला वाटलं की असं राम राम घेणाऱ्याला मी बाण मारलो, अनुचित झालं, योग्य नाही असं वाटलं. सावध झाल्यानंतर विचारलं तर त्या हनुमानजी मध्ये एक तेज होता. तेज. आपण तेज समारो आपे, तीनो लोक हाकते कापे. असं एक तेज होत हनुमान. तेज म्हणजे शरीराचा लठ्ठपणा नाही. तेज शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये आलेला आहे की ज्याच्यामध्ये एक प्रसन्नता आहे, एक काय म्हणतात सकारात्मकता आहे ज्याच्यामध्ये. तेज शब्दाचा अर्थ सकारात्मक, प्रसन्नता आहे. आणि तेज शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याच्या शब्दानं काही कामं सहज होऊन जातात, त्याला म्हणतात तेज. शब्दाची परिभाषा शास्त्रामध्ये केलेली आहे. ते तेज आता समाजामध्ये राहिलेलं नाही. लाखो कीर्तन ऐकलं तरी कोणीच ऐकायला तयार नाही. काय कारण? ते तेज नाही. महाराजांनी सांगितलं आणि लोकांनी ऐकलंय असं आतापर्यंत झालेलं नाही. काय कारण? तेज नाही. त्याला म्हणतात तेज. थोडंफार कोणाच्या सांगण्यानं होत असेल तर तेवढंच तेज समजा त्याला. एवढं आहे की नाही? तेज. मग राजा भरताला ते तेज पाहून नवल वाटलं आणि त्यांनी त्या तेजाचं कारण सांगितलं. हनुमानजी मध्ये जे तेज आहे त्या तेजाचं कारण सांगितलं. ते कारण तुम्हाला सांगतो मी. सांगू? सांगा म्हणलं तर सांगतो. मला काय करायचंय? नको म्हणलं तर काहीच म्हणणं गेले सांगू. पण कोणाला सांगणार म्हणलं तर भरत म्हणाले, आम्ही म्हणू सहोदर, हे हनुमान
अरे आम्ही रामाचे भाऊ म्हणून घेतो आम्ही, परंतु तुझ्यासारखी भक्ती आमच्यामध्ये नाही. आम्ही म्हणू सहोदर, परी राम नेनो साचार. व्रथा वाहुनी शरीर भार, देऊनी आहार नासीत. काय करालो आम्ही? राम भक्ती नाही, रामस्मरण नाही, सावधान नाही आमचं चित्त. व्यर्थ शरीराचा भार आम्ही वाहत चाललेले आहोत. म्हणून तर म्हणतात की भोईला भार झालं म्हणतात ना, तेच त्यालाच म्हणतात. आणि शरीराला आहार देऊन आहाराचा नाश करत चाललो आम्ही. जे जे काही आम्ही खातो त्या पदार्थाचा काय करतो आम्ही? नाश करतो, विनाश करून टाकतो, घाण बनून जाते ते. भरत, राम विस्मरणे आहार देख. रामाचं विस्मरण होऊन जे अन्न खाण्यात येते, मी तुम्हाला ते 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 हे श्लोक ध्यानात ठेवा. शतम विहाय भोक्तव्यम, त्याच्यावर चलाले. हा, रामाचं विस्मरण होऊन जे आहार खाण्यात येते, राम विस्मरणे आहार देख. जठराग्नी त्याचा शुद्ध पाक, सर्वथा न करी देख. करोनी नरक पै सांडी. तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा पूर लोटे. कितीही पवित्र अन्न आहे, मिष्टान्न आहे, परंतु नरक होऊन जाते त्याचा. कोणाच्या संगतीत? माणसाच्या संगतीमध्ये. एक पवित्र अन्न, ब्रह्मस्वरूप असलेलं, ज्याला नमस्कार करतो आपण, जे पूज्य आहे, वंदनीय आहे, माणसाच्या संगतीत आलं की बिघडून जाते. मग त्याला कोणी जवळ बी जात नाही तिचे, एवढं घाण. भरत, कोणाचं वक्तव्य सांगाल? भरताचं, रामायणामध्ये युद्धकांडामध्ये. करोणी पै नरक सांडी. हे राम विस्मरण तुमच्या आमच्या सर्वांच्या पोटामध्ये, म्हणजे जठरामध्ये जठराग्नी आहे. तो अग्नी प्रत्यक्ष भगवंतच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः. खालील अन्न पचन करणारं अग्नी पोटामध्ये आहे, जे नाभीच्या ठिकाणी जे गरम असा भाग राहते ना, ते अग्नी आहे. माणसामध्ये अग्नी आहे, त्याचं नाव काय? जठराग्नी आहे. आणि तसं पंचमहाभूताचं शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आहे की नाही? तेज म्हणजे अग्नी, आणि त्याचं तेज असते. तेज अग्नीचं स्वरूप आहे. सगळ्यांच्याच पोटामध्ये आहे, गरम राहते ना. ते जर अग्नी विझला तर खालेलं जिरणार. त्याला म्हणतात जठराग्नी मंद झाला, पचनक्रिया बंद झाली असं म्हणतात. खालेलं जिरत नाही. तर ते अग्नी परमात्माचं स्वरूप आहे. राम भगवान कृष्ण परमात्मा सांगते विभूती योगामध्ये, अहम वैश्वानरो भूत्वा. मीच अग्नी आहे पोटातला. आणि मलाच विसरून खातात उकंडा भरल्यावानी. 100 काम बाजूला ठेवून शांतपणानं देवाचं स्मरण करीत जेवण करावं. तुमच्या कामात यश आल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही काय करतो? कामासाठी जेवण सोडतो. आणि जरी जेवण केलं तरी रामस्मरण करीत जेवतो का? कामस्मरण. कामाचं स्मरण करीत करीत आपण खाल्ल्याबद्दल पोटातला जो अग्नी आहे ना, त्याला राग येते, क्षोभ येते, त्याच्यामध्ये राग येते त्याला. अग्नी क्षोभलियाचे लक्षण
आता लक्षण सांगतो. अग्नी जेव्हा क्षोभ होते अग्नीला, तेव्हा आपल्यामध्ये लक्षण कोणते येतात, आणि अग्नी प्रसन्न होते तेव्हा लक्षण कोणते येतात? दोन विचार सांगालो. सगळ्यांना जेवावं लागते ना, त्याच्यामुळे ऐकणं जरुरीच आहे. अग्नी क्षोभलियाचे लक्षण. आहर्निशी विषय चिंतन. मार्मिक शब्द आहेत, लक्षात घ्या. अग्नीचा जेव्हा क्षोभ होते, अग्नीचा आपल्यावर जेव्हा ती अग्नी रागावते, त्याला विसरून देवाचं नाव न घेता खाल्ल्यामुळे अग्नीमध्ये क्षोभ आला, आणि त्याच्यामुळे त्याचं लक्षण काय आपल्यामध्ये? अहर्निश विषय चिंतन, संसाराचं चिंतन लागतंय, विषयाचं, भोगाचं, ऐस आरामाचं चिंतन आपल्यामध्ये वाढते. कशामुळे? असं राहावं, तसं राहावं, हे भोगाव, ते भोगाव, स्त्री सुख घ्याव, पुत्र सुख घ्याव, संपत्तीचं सुख घ्याव, हे सुखाची इच्छा प्रबल होते. कशामुळे? अग्नी क्षुब्ध झाल्यामुळे. आता अग्नी प्रसन्न झाल्यावर काय होते ते सांगतो. आता झालं, एकच ओवी आहे. हे म्हणतील आजचं कीर्तन न्यारच लागले. आता एकच कुठवर सांगावं, आता न्यारा न्यार तर सांगावंच लागेल. शुद्ध पाकाचे लक्षण. आता हे अग्नी क्षोभलियाचे लक्षण, रात्रंदिवस कशाचं चिंतन? विषयाचं चिंतन. आता प्रसन्न झाल्यावर काय होते? शुद्ध पाकाचे लक्षण. अहर्निश राम स्मरण. विसराव म्हणलं तर बी विसरत नाही देवाचं नाव, निरंतर देवाचं नाव येत राहते. झोपताना, उठताना, बसताना निरंतर हरीचं स्मरण होते. सर्वेंद्रिय सावधान. प्रत्येक इंद्रिय सावधान होतात. त्याचं नाव संत आहे, त्याचं नाव भगवान बाबा आहे. ज्याचे इंद्रिय सावधान झालेले आहे. तुम्ही व्यक्ती समजू नका, कशाला काही बी नाव देऊ नका कृपया. प्रत्येक इंद्रिय ज्याचे सावधान होतात. कशामुळे? देवाचं नामस्मरण करीत करीत जर जेवण केलं, अहो किरकिऱ्या करीत, भांडणं करीत बी जेवालेत लोक पंक्तीला. काय होईल? लक्षण त्याचं कोणतं येईल? त्याच्यात विषय चिंतनाचं लक्षण येईल. आता हे सोपं आहे, लय अवघड नाही, पण आम्ही करतच नाही. बघा, ज्यांना ज्यांना समजलं असेल तर सुरुवात करा आजपासून. बोलायचं नाही, शांत देवाचं राम 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 स्मरण करीत जेवा. अवघड आहे का लय? जोर जोरात म्हणू नका, ठसका लागतंय. आपल्या आपल्या मनातल्या मनात राम राम राम. शुद्ध पाकाचे लक्षण. सर्वेंद्रिय सावधान. अहर्णी राम चिंतन. प्रसन्न होनी अग्नी करी. हे भरताचं वक्तव्य आहे. हनुमानजी मध्ये जे तेज आहे त्याचं कारण रामस्मरण आहे. म्हणून शतम विहाय भोक्तव्यम. कामाला महत्व द्या, परंतु जेव्हा जेवायची वेळ होईल तेव्हा कामाचं महत्व कमी करा. सहस्त्रम स्नानमाचरित. 1000 कामं सोडून आंघोळीला महत्व. आता सगळं सांगत बसत नाही, पुन्हा कधीतरी. आता 100 कामं सोडा, जेवायला महत्व द्या. 1000 कामं सोडा, स्नानाला महत्व द्या. आणि 1,00,000 कामं सोडा, दानाला महत्व द्या. ते बी सात्विक दान. आजकाल दान बी दान राहिलं नाही, मतलबी दान आहे. ह्याला अमुक 100 रुपये दिलं तर उद्या आपल्याला हे काम देतंय, अशा जाग्यावरच दान देतात. तसं नाही द्यायचं, ते स्वार्थ आहे. असले दानदाते खूप झालेत. आणि केवळ आपलं नाव तरी घेतलं पाहिजे माईक मध्ये, असले दानदाते झाले. ते सात्विक दान नाही. जे दान आहे की ते दिलेलं कोणाला माहिती होत नाही, फक्त काम दिसते झालेलं, ते सात्विक दान आहे. तर 1,00,000 कामं सोडून दानाला महत्व द्या. 100 कामं सोडा, जेवायला महत्व द्या. 1000 कामं सोडा, आंघोळीला महत्व द्या. 1,00,000 कामं सोडा, दानाला महत्व द्या. आणि चौथं आणि शेवटचं सूत्र आहे, लक्षात ठेवा.
करोड काम असले तरी बाजूला ठेवा आणि हरिभजनाला महत्व द्या. हरिभजन कोटी त्यक्त्वा हरिभजेत. कस काय आलं नाही कीर्तनाला? नाही, थोडस आज महत्वाचं काम होत. झालं, संपलं बाबा. जोपर्यंत हे तुम्हाला शास्त्रविहित, शास्त्रसंमत, वेदविहित, महाजनोगतस्य पंथः आणि गुरुपदिष्ट या 4 गोष्टी जीवनामध्ये येणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयास करा, यश मिळणार. कितीही कष्ट करा, काही करा, शेवटी मनाचं समाधान होणार नाही. असं आहे. आणि असं केलेले ज्यांच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत ते संत झाले. आणि अशांच्या पायावर संततीये पायी संतावर उपकार करणं नवा. आमच्या जीवनामध्ये संतांचं स्मरण किती उपकारक आहे याच्यासाठी संतांचं पुण्यस्मरण आहे. आम्ही कार्यक्रम करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असं नाही. त्यांचे उपकार आपल्यावर अगणित आहेत म्हणून कार्यक्रम करायचा. कार्यक्रम करण्याची भावना काय ठेवायची? आम्ही उपकार करतो, कार्यक्रम करतो म्हणजे त्यांच्यावर उपकार करतो असं नाही. त्यांचे उपकार अगणित आहेत या भावनेनं आपण कार्यक्रम करू. आणि कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की संतांचं जीवनामध्ये काय केलं त्यांनी आणि आम्हाला काय सांगितलं याच्यावर लक्ष ठेवणं. संतांचं लक्ष होतं विद्याबुद्धीचा विकास झाला पाहिजे समाजामध्ये. लहान लहान लेकरांना शाळा कसं शिकवता येईल, संस्कार कसं देता येईल, हे संतांचे कामं होते. पूज्य भगवान बाबांनीही याच्यावर खूप प्रकाश टाकलेला आहे. लेकरांना संस्कार कसे दिले जातील, कारण की मोठ्या माणसाला आता संस्कार देणं शक्य नाही. कारण जे लहान पालवी आहे ना त्याला कशीही वाकवा, इकडं इकडं कसा आकार द्यायचा आहे तसं द्या. आता ते मोठं बूड झाल्यावर जर वाकवायचा प्रयत्न केला तर ते आता मोठ्या माणसाला कीर्तन सांगणं म्हणजे बुड वाकवीत बसल्याने. निब्बर झालेले बुड, कवळेपणा संपून गेला त्याच्यातला, ते वागतील का? आता लईच अडचणच आली तर त्याला आता तोडूनच काढावं लागेल, पण वाकणार नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणून संतांनी जास्त लक्ष दिलं लेकरावर. तसं त्यांचे मोठे माणसं बी त्यांचे लेकरच आहेत. त्यानं त्यांनी सांगितलेलं आहे. अधिक फायद्याचं काम काय आहे हे संतांना माहित होतं. म्हणून पूज्य संत भगवान बाबांनी शाळेवर बी जास्त प्रकाश टाकलेला आहे. त्यांचं अनुकरण करा, शाळेवर ध्यान द्या ना. भगवान बाबाला प्रसन्न करायचं असेल कोणाला बी तर काय करावं आपण? शाळेचा विकास झाला की नाही, शाळेत लेकरं आहेत की नाही, शाळेत शिक्षक आहेत की नाही, शाळेत व्यवस्था आहे की नाही, याचं ध्यान द्या. किती खुश होतील ते. त्यांनी सांगितलेलं काम आहे ना ते करायचं आहे आपल्याला सर्वांना. त्यांना झाडं आवडत होते की नाही? वृक्ष 4 झाडं लावलं तर ते प्रसन्न होतील की नाही? ते काम आम्ही करत नाही. त्यांना जे अपेक्षित होतं त्याच्यापैकी एकही काम समाजामध्ये करत नाही आम्ही. कोण्याही संतांच्या बाबतीमध्ये एकही काम करत नाही आम्ही. मी दरवेळेस सांगून चाललो, ज्ञानेश्वरी वाचवली, पाण्यावर बसून वाचवली महाराजांनी. कशासाठी वाचवली? कोणी त्याचा सत्य अर्थ काय आहे, वास्तविक त्याचं काय कारण आहे, कोणीच काढायला तयार नाही. फक्त त्याला एका चमत्काराच्या दृष्टीनं पाहत राहिला समाज. संतांनी कधी चमत्कार केला नाही.
चमत्कारासाठी केलं नाही की हे चमत्कार वाटावं आणि लोकांनी माझी पूजा करावं असा हेतू होता का? नाही. मी जो आदर्श ठेवतो समाजामध्ये तो आदर्श समाजांनी घ्यावा आणि माझी पूजा करण्यापेक्षा हे समाज पूजनीय कसा होईल याची काळजी त्यांना होती. हे कोणाच्या लक्षात राहत नाही. ज्ञानेश्वरी पाण्यात वाचवली हे चमत्कारासाठी नाही, एक निर्देश आहे, एक संकेत आहे, समाजाला संदेश आहे की बाबांनो, जे कोणी मला मानत असाल, तुम्ही भगवान बाबा म्हणून तुमची श्रद्धा असेल माझ्यावर, तर हे बघून घ्या की ज्या ज्ञानेश्वरीचा आश्रय तुम्ही कराल, माझ्या समोर ज्ञानेश्वरी आहे, पाण्यात बसून मी वाचवलो, या ज्ञानेश्वरीचा आश्रय जर कोणी कराल श्रद्धा ठेवून, तर तुम्ही भवसागरातून तरुण जाल, असं त्यांनी संदेश दिलेला आहे. फक्त चमत्काराच्या दृष्टीनं बघू नका, संदेशाच्या दृष्टीनं बघा बाबाकडे. इंद्रियाला दंड दिल्याचं सांगतात तेही चमत्काराच्याच दृष्टीनं बघतात, पण त्यांनी सांगितलंय की जो कोणी इंद्रियावर संयम करील, दंड करील, इंद्रियावर नियम ठेवील, संयम ठेवील, त्याचा उद्धार निश्चित आहे. नाही तर कितीही परमार्थ केला तर पालता होऊन जाईल, हे सांगण्यासाठी त्यांनी इंद्रियाला दंड दिला. हे कोणाच्या लक्षात येत नाही. फक्त चमत्कार, चमत्कारासाठी आणि तुम्हाला मोठं म्हणून घ्यायसाठी काहीच केलेलं नाही संतांनी. शिकण्यासाठी आहे, समजण्यासाठी आहे, अनुकरणीय आहे. काही गोष्टी अनुकरणीय आहेत. जरी दंड देता आला नाही तर संयम तरी ठेवा ना, असं त्यांचा संदेश आहे. म्हणून पूज्य महाराजांचं स्मरण करण्याचा हा एक योग आपणाला प्राप्त झालेला आहे मंडळी. आणि अशांच्या पायावर विश्वास ठेवला तरच तेची माझे हित करीती सखळ जेने हा गोपाळ कृपा करी. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. तुम्ही आम्ही संसारामध्ये, विषयामध्ये, जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सीन भाग आलेले जीव आहात. तर अशा भागलेल्या जीवाला, सीन आलेल्या जीवाला विश्रांती देण्यासाठी या भवसागरातून, या संसार सागरातून कडला काढणारे कोण आहेत? तेची माझे हित करीती सकळ, ते संत. भागलिया मज वाहतील कडिये. आपण आता मध्य भागामध्ये आहोत, बुडत चाललेले आहोत आम्ही. आपणाला कडला काढणार कोणीतरी पाहिजे. कडला काढणाऱ्याचा आपण विचार केला पाहिजे. कडला काढणाऱ्यावर विश्वास ठेवला पाहिजे, है की नाही? काय ठेवला पाहिजे? विश्वास ठेवला पाहिजे. ज्याच्यामुळे परमात्मा आपल्यावर कृपा करील, ज्यांच्यामुळे, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आणि त्यांनी सांगितलेले वचन आहेत ना, हेच शेष आहे. शेष म्हणजे उरलेलं, खाऊन उरलेल्याला काय म्हणतात? शेष भाग. जे कधी सरत नाही तेच शेष आहे. त्यांचे अभंग काय आहेत? त्यांच्या मुखातून निघालेले उच्चिष्ट आहे. संतांचे अभंग काय? उच्चिष्ट नाही. तुकोबरायाच्या मुखातून निघालेला अभंग आहे, संताचे पायी हा माझा विश्वास. हे कोणाच्या मुखातून निघाले? तुकोबरायाच्या. जे मुखातून निघते ते उच्चिष्ट आहे की नाही? मग त्याचं सेवन करा, याचा अर्थ की अभंगाचं सेवन करा, त्यांच्या शब्दाचं सेवन करा, त्यांच्या वचनाचं. वचन आहेत हे त्यांचे अभंग, म्हणजे वचन आहेत, अनमोल वचन. त्याचं सेवन करणं, तेच घेणं, त्याचा आधार घेणं, हेच उच्चिष्ट सेवन करणं. म्हणून तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. असं संतांना प्रसन्न करण्याचं आणि संतांकडून आपण आपला लाभ काय घेतला पाहिजे असं महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.